आता या क्षणी आपल्यासोबत स्टुडिओत आहे अभिनेत्री अक्षया नाईक। अक्षया, तुझं मनापासून स्वागत। थँक्यू। आपण पाहतोय की गणेश भक्तांनी अक्षरशः रस्ते गजबजून गेलेले आहेत, फुलून गेलेले आहेत। केवळ आणि केवळ त्याचंच नाव प्रत्येकाच्या ओठी आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या गणेश भक्तांचं हे सगळं आदरातिथ्य स्वीकारत बाप्पा आता गावी निघालेला आहे। छान वाटतं नेहमी गणपतीच्या सणाच्या वेळेला, कारण गणेशोत्सव हा एक असा सण आहे जेव्हा खरंच ज्या कारणासाठी ती सुरुवात झाली होती की सगळे एकत्र मिळून एखादा सण साजरा करायचा, जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं मला त्या सणाचं जास्ती महत्त्व कळू लागलं। कारण प्रत्येक जण आपापल्या जीवनात व्यस्त होऊन जातात। ॲटलिस्ट माझा जो एकदम कोर मित्रांचा जो आमचा ग्रुप आहे, आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, पण गणेशोत्सव हा एक असा उत्सव आहे, हा एक असा सण आहे जेव्हा आम्ही न विसरता गणपतीत भेटतो, म्हणजे भेटतोच। मग ते माझ्या घरी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मैत्रिणीच्या घरी असेल, का अगदीच नाही तर आम्ही आमच्या कॉलेजच्या गणपतीला सुद्धा सत्यनारायणाच्या पूजेला सगळे एकत्र येतोच। त्यामुळे मला मी रामनारायण रुईया कॉलेजची विद्यार्थिनी आहे, माझी विद्यार्थिनी आहे, मूळची मुंबईची आहे। त्यामुळे घरी गणपती असतात 1.5 दिवसांचे। त्यानंतर मी जिथे मोठी झाले वरळी आदर्श नगर येथे, त्यामुळे आमचा चाळीतला पण सार्वजनिक गणपती असायचा, त्यामुळे ते एक होतं। आणि नंतर कॉलेजला गेल्यावरती कॉलेजचा गणपती होता, विद्यार्थ्यांचा राजा आम्ही म्हणतो। त्यामुळे एक गणपती म्हटल्यावरती एक आपोआप आतमधून एक छान एक वेगळीच उर्मी येते। त्यामुळे मला तर खूप आवडतो। पण हा विसर्जनाच्या दिवशी सगळे आपण नाचत गाजत त्याला निरोप देतो खरं, पण कुठेतरी मनात असतं की अरे आता सण संपला, आता परत वर्षभर वाट पाहायची, त्यानंतर परत आपलं नेहमीचं जे एक जीवन होतं ते परत सुरू होतं। गणपतीच्या वेळेला कसं काही असेल आपल्याला एक कारण देतात, नाही गणपतीला जायचंय, किंवा अरे नाही गणपतीमुळे ट्रॅफिक आहे, जरा उशीर होतो, ह्या गोष्टी करायला कधी कधी मजा येते। पण बाप्पा सगळ्यांचाच लाडका आहे आणि तो आपल्या सगळ्यांना भरभरून देतो, त्याने मला खूप भरभरून दिलंय, त्यामुळे खूप आवडतो। आणि नेहमी विसर्जनाचा दिवस आला की थोडीशी अशी रुखरुख वाटते, पण जे 10-11 दिवस त्याच्या बरोबर घालवायला मिळतात ती काय म्हणतो। तू आता उल्लेख केलास अक्षय की तुझ्यासाठी बाप्पा सर्वस्व आहे, त्याने तुला अगदी भरभरून दिलेलं आहे। आता बोलताना पण नकळतपणे चेहरा तुझा खुलतो, आपसुक डोळे पाणावतात, कारण तो जातोय म्हटल्यावर त्याचं विसर्जन आपण करण्या इतपत तो मोठा नाहीये, तो तत्वाचा स्वामी आहे, तो तिथंच राहणार आहे, पण मूर्ती रूपी त्याचं विसर्जन होत असतं। पण अशा वेळी मात्र हा बाप्पा अक्षयासाठी काय आहे? अगदी लहानपणापासून, म्हणजे मला तुझ्या बालपणात जायचंय। बालपणी आपण असतो ना की या विषयात जरा मार्क मिळू देत रे, कारण तेव्हा नुकतीच आपली युनिट टेस्ट पहिली झालेली असायची आणि बाप्पा घरोघरी विराजमान झालेला असायचा, तर प्रत्येकाचं ते असायचं। तुझ्या प्रति बाप्पा नेमका कसा आहे? बाप्पा म्हटल्यावरती एक मित्र माझ्या डोळ्यासमोर येतो की त्याला फक्त सांगायची देर असते असं वाटतं, फक्त त्याला माहिती आहे, त्याला फक्त मला तरी असं वाटतं की मला त्याला फक्त एक रिमाइंडर द्यायचं असतं, मला काय हवंय काय नकोय हे त्याला बरोबर माहिती आहे। कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या हव्या आहेत आणि तेव्हा असं एक मनात काय म्हणतो एक स्वतः बरोबर किंवा बाप्पा बरोबर एक म्हणतो ना कॉन्व्हर्सेशन सुरू असतं की तुला कळत का नाहीये, मला ही गोष्ट हवी आहे ना, एक आपण म्हणतो ना हक्काने मी त्याला सांगू शकते। पण आता ना जशी जशी मी मोठी होत चालले तसं तसं मला कळतंय की बाप्पा मुद्दाम ते अडथळे माझ्या वाटेत आणतोय, कारण त्याला माहिती आहे की ती गोष्ट माझ्यासाठी बरोबर नाहीये। त्यामुळे मी जे काही आहे ते मी त्याच्यावर सोपवून टाकते। आणि लहानपणी अगदी लहान असताना जेव्हा आपल्या इच्छा काय आहेत हे आपल्याला सुद्धा माहित नसतं, जेव्हा अगदी आई आपल्याला हात जोडून देवापुढे उभं करते, तेव्हा जे आपल्याला असते ना एक प्रार्थना आपण म्हणतो की सुख दे,
बुद्धी दे. आणि त्याच्यानंतर एक वाक्य मी नेहमी, मला आता आठवत नाही, मी कितीतरी वर्ष हे देवासमोर नेहमी म्हणते की काही कर, माझ्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट घडू देऊ नकोस. हे एक वाक्य मी नेहमी त्याला म्हणते. आणि म्हणजे कसं माझ्या डोक्यावरचं ओझं जातं की जर मी काही चुकीचं केलं तर ते बाप्पावरती मी घालते की तू का करून दिलंस मला हे, तुला माहिती आहे ना. त्यामुळे मला एक हक्काचा असा माझा माणूस वाटतो, तो माझा मित्र वाटतो. आणि खूप छान वाटतं जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा. आणि इतर वेळी सुद्धा, म्हणजे आमच्या घराजवळ ना वरळीला सिद्धिविनायकाचं देऊळ आहे. आणि ते म्हणजे अगदी जुने, त्या एरियाला सुद्धा, त्या चाळीला सुद्धा गणेशवाडीच म्हणतात. सो तिथे अगदी पूर्वी दगडातून सिद्धिविनायक आला होता. सो तो जो दगड आहे ना त्या झाडाकडे, तो अजूनही तसाच आहे, असा काय म्हणतो चौकोनी आहे जो दगड आहे. आणि त्याच्यावर छोटे 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 असे ना कार्विंग्स आहेत वेगवेगळ्या फिगर्सचे. सो मला अजूनही आठवतंय की माझी शाळा एकतर अगदी सिद्धिविनायकाचं देऊळ आहे ना त्याच्या मागे माझी शाळा होती, प्रभादेवीला. तर आता तर म्हणा सिक्युरिटी रिझन्समुळे सगळी ती भिंत आणि पाडली आहेत. मला अजून आठवते आमची शाळेची बस देवळाकडून जायची ना, आम्हाला बसमधून बाप्पा दिसायचा. अरे वा, इतकं म्हणजे अगदी दारातून जायची आमची स्कूल बस. मग तेव्हा एक वेगळीच मजा असायची की मग मंगळवारी आम्हाला माहिती असायचं की बस बाहेर उभी करणार गल्लीच्या, कारण रांग असायची. मग एक तेवढाच आम्हाला कारण मिळायचं की नाही गर्दी होती म्हणून मग उशिरा पोचलो शाळेत, चालत चालत टंगळ मंगळ करत मग जा. आणि नंतर आम्हाला ते गणेशवाडीच्या गणपतीचं जेव्हा कळलं होतं तोपर्यंत सिद्धिविनायकाला खूप गर्दी व्हायची आणि खूप रांग असायची तिथे. मग मी गणेशवाडीच्या गणपतीला जायचे आणि परीक्षेच्या वेळी तर रोज सकाळी पहिलं तिथे डोकं टेकवणार आणि मग पुढे जायचे मग मी परीक्षेला. अक्षय, आता तुझ्या बोलण्यातून जाणवतं की तूच सगळं माझ्या हातून करून घेणार आहेस, तूच या करतायस, तूच धरतायस, तूच तारण करतायस, तूच या सगळ्या तत्वाचा स्वामी आहेस असं खरं तर त्याला म्हटलं जातं. खरं तर हेच कलावंताचं, आपण म्हणूया गणेशोत्सव काळ हे कलावंताचं बीजारोपण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक कलावंत हा याच काळात घडतो हे मी अगदी छाती ठोकपणे सांगते. कारण लहानपणापासून जो धीरोदात्तपणा आहे तो आपल्याला सगळ्या 4 लोकांमध्ये आपल्या आरतीचे उच्चार किती अस्खलित येणार, आपले अथर्व शीर्ष किती स्पष्ट येणार, याच्यातून तो धीरोदात्तपणा येत असतो आणि तिथून ती त्या कलावंताची सुरुवात होत असते. तुझी कशी झाली? मला आता हे लक्षात नाही आहे, पण मला माझ्या घरच्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. मी 3 वर्षांची होते आणि माझ्याकडे अजूनही मला माहिती आहे, कारण माझ्याकडे एक सर्टिफिकेट आहे 1998चं असेल. 3 वर्षांची होते मी स्टेजवर गेले आणि काय केलं असेल, म्हणजे जे मी आयुष्यात पुढे करायला खूप घाबरते अशी गोष्ट मी तेव्हा पहिल्यांदा केली होती स्टेजवर जाऊन. ते होतं गाणं म्हटलं होतं. गायले पण नव्हते, मी गाणं म्हटलं होतं स्टेजवर जाऊन आणि मी मजा करून आले होते. मग त्यांनी कौतुक म्हणून मला एक तेव्हा सर्टिफिकेट दिलं होतं. पण अगदी फॅन्सी ड्रेसपासून ते डान्स म्हणा किंवा एखादी काय म्हणतो स्किट बसवलं असेल, मग पोइट्री रेसिटेशन, कथानकथन, मग हस्ताक्षर स्पर्धा, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, जे असेल नसेल ते मी सगळ्यात भाग घ्यायचे गणेशोत्सवात. आणि माझ्या मते तोच माझा पहिला स्टेज होता आणि माझ्या कॉलनीतल्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला. अजूनपर्यंत ती लोक दरवर्षी तेवढाच पाठिंबा देतात. मग नंतर हळूहळू जेव्हा मी काम करायला लागले, लोकांपर्यंत माझं काम पोचायला लागलं, टीव्हीत दिसायला लागले. मला अजूनही आठवतंय आमच्या कॉलनीमध्ये गणेशोत्सव मंडळ आहे, नवरात्रोत्सव मंडळ आणि अजून एक कलांगण नावाचं एक सगळ्या कलाकारांसाठी एक ग्रुप आहे आमच्या कॉलनीमधला, कलांगण नावाचा. मग आणि तो व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावरती प्रत्येक जण त्यांची कला काहीही असेल, मग ती लेखन असेल, पेंटिंग असेल, त्या ग्रुपवर. आणि वरळी स्पोर्ट्स क्लब अशा ह्या 4ही मंडळांनी जेव्हा मला मराठी मालिका मिळाली होती आणि अवॉर्ड आणि मिळालं होतं तेव्हा त्यांनी सगळ्यांनी माझे बॅनर लावले होते कॉलनीमध्ये. आणि मला खूप भरून आलं त्यावेळेला, कारण आपण आपली सुरुवात जिथून केली होती त्या लोकांना जर तुमचं कौतुक असेल तर पुढे आपल्याला तेवढी
हुक्की मिळते अजून चांगलं काम करत राहायला. आणि आमच्या कॉलनीच्या काय म्हणतो आदर्शनगर गणेशोत्सव मंडळाने तर मला खूप दिलंय. म्हणजे अगदी स्वतः तिथे डान्स करण्यापासून ती नंतर मी मोठी झाल्यावर लहान मुलांचे नाच बसवायचे, मग मी अँकरिंग करायचे, असं सगळं मी तिकडे हौशीने करायचे. आणि ऑल्सो बिकॉज माझे आई बाबा पण तेवढे कार्यरत असायचे ह्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये. मला मोठी बहीण आहे, ती हे सगळं करायची. आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र जोडणारा तो बाप्पाच आहे. खरंय. आणि त्यावेळेला मग त्या काळात घरी काय चालू आहे, काहीच टेन्शन नाही, अभ्यासाचं टेन्शन नाही. की तेव्हा उलट आई सांगायची की नाही नाही आता डान्सची प्रॅक्टिस करायची, जा. मग तेव्हा अभ्यासासाठी सगळं मागे सोडून द्यायचो आम्ही. बाप्पा असताना आपल्याला ती खूप क्रेडिबिलिटी मिळून जाते, काहीही करण्याची मुभा ती मिळते. त्यामुळे बाप्पा अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच हवासा वाटत असतो आणि सगळ्यांचाच जीवाभावाचा सखा असतो. प्रत्येक कलावंत हा गणेशोत्सव काळामध्ये घडत असतो. अर्थात प्रत्येक कार्याची सुरुवात सुद्धा, नव्या कार्याची सुद्धा सुरुवात ही त्याच्याच नावानं होत असते. अनेक सिरियल्स तू आजवर केलेले आहेत, काही वर्कशॉप्स सध्या करतेस. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या बाप्पाला तू काय सांगू इच्छितेस? आगामी काळासाठी तुझे काही प्लॅन्स असतील, अर्थातच बाप्पाचा कृपाशीर्वाद तर असेलच, पण बाप्पाकडे काय मागणं आहे? माझ्यात ना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची खूप मोठी भूक आहे. तर मी बाप्पाला असं म्हणेन की ती भूक कायम राहू दे. आणि माझी ती भूक भागवण्याचा काय म्हणतो त्याचा जो विडा आहे किंवा ती जी जबाबदारी आहे ती मी तुझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे मला पदोपदी तू आत्तापर्यंत खूप चांगले टीचर्स दिलेस. याच्या पुढे सुद्धा मला असंच माझ्या पाठीशी उभा राहा. आणि नवनवीन गोष्टी मला शिकायच्या आहेत, त्या अंमलात आणायच्या आहेत. आणि माझ्या कलेचा वापर मला इतरांसाठी सुद्धा करून घ्यायचा आहे, की इतरांना सुद्धा त्याचा काहीतरी लाभ घेता यावा. त्यामुळे मी अनेक गोष्टी शिकत असते. आणि मला माहिती आहे की तू विघ्नहर्ता आहेस. आणि आमच्या काय घरी काय म्हणतो घरात म्हणा, मित्रपरिवारात म्हणा, कामाच्या बाबतीत म्हणा, काय काय अडथळे आहेत हे तुला माहिती आहेत. मी वेळोवेळी तुला आठवण करून देईन. तू फक्त आमच्या पाठीशी उभा राहा आणि आमच्याकडून कुठलीच वाईट गोष्ट घडून देऊ नको, चुकीची गोष्ट घडू देऊ नकोस आणि आम्हाला चांगल्या मार्गावरती ठेव, इतकंच म्हणेन. खरंय. आणि निश्चितच तो चांगला मार्ग हा बाप्पा तुला दाखवतच राहील. अक्षय, आज तू इथे आलीस आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.